जेव्हा शरीरातून आत्मा निघतो त्याला ते मान्य करणं अवघड होतं. अरे मला जाता का येत नाही आतमध्ये बॉडीमध्ये, की अरे मी आहे ना, माझ्याशी बोला ना, पण कोणालाही ऐकू येत नाही, दिसत नाही. ओके. म्हणजे जेव्हा माणूस जेव्हा मरतो, हम्म. तेव्हा म्हणजे तो प्रत्यक्षात बघत असतो सगळं. Yes. अंतिम संस्कार होणं किती गरजेचं आहे माणसाचं? ओके. ॲक्च्युली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण मॉडर्निटीच्या नावावरती बऱ्याचदा त्याला नाकारलं जातं, पण प्रत्येक गोष्टीमागे निसर्गाची ती सोय केलेली आहे. पद्धती भले वेगळ्या असतील अंतिम संस्काराच्या, पण प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचं आहे. का गरजेचं आहे? जसं आता मी हिंदू पद्धतीबद्दल सांगते. जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो, म्हणजे आत्मा जेव्हा त्याच्या शरीरातून बाहेर निघतो, आपली कॉर्ड कनेक्टेड असते, ज्याला सिल्वर कॉर्ड म्हटलं जातं. सोल आणि आपल्या बॉडीला ती कॉर्ड कनेक्ट असते. ओके. ती जेव्हा परमनंटली कट होते तेव्हा माणसाची डेथ होते, मृत्यू होतो. कारण इतर वेळीही आपला सोल बॉडीतून बाहेर जात असतो, जी आपल्याला स्वप्न पडत असतात. आपला सोल बाहेर फिरत असतो, ॲस्ट्रल प्रोजेक्शन करत असतो, म्हणून आपल्याला कशाचा अर्थ लागत नसतो. पण तेव्हा तो सोल परत का येऊ शकतो? कारण ती कॉर्ड कनेक्टेड असते. पण जेव्हा डेथ होते तेव्हा ती कॉर्ड कट होते. पण जेव्हा शरीरातून आत्मा निघतो त्याला ते मान्य करणं अवघड होतं. अरे मला जाता का येत नाही आतमध्ये बॉडीमध्ये. ओके. तो खूप प्रयत्न करतो, धडपड करतो, खूप कासावीस होतो की मला जाता का येत नाही, किंवा मी आसपास लोक रडतायत का, काय झाले काय. तो खूप धडपड करतो मृत्यू झाल्यानंतर, की अरे मी आहे ना, माझ्याशी बोला ना, पण कोणालाही ऐकू येत नाही, दिसत नाही. ओके. म्हणजे जेव्हा माणूस जेव्हा मरतो, हम्म. तेव्हा म्हणजे तो प्रत्यक्षात बघत असतो सगळं. येस. पण त्याला कोणी बघू शकत नाही आपण. आणि तो खूप धडपड करतो, आपल्या लोकांना जाऊन सांगतो, आणि याचं पूर्ण वर्णन जे आहे ते गरुड पुराणामध्ये दिलेलं आहे. मी शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला. हे प्रयत्न करत राहतो, धडपड करत राहतो, त्याला कळत नाही की नेमकं असं का झालेलं आहे. त्यानंतर जो दहनविधी होतो, ओके. त्यातही संस्कार दिलेले आहेत. त्यानंतरही त्याला तो स्वतः बघत असतो, स्वतःचं शरीर जळते, ते शरीर जळते, आत्मा जळत नसतो. तो बघत असतो स्वतःवरून, माझं शरीर जळतंय, पण हे का चाललंय सगळं त्याला अजूनही माहीत नसतं. ओके. मग जेव्हा 10वा दिवस किंवा काही ठिकाणी 12वा दिवससुद्धा केला जातो, हां. तर ॲक्च्युअल ती प्रोसेस जी आहे ती 13 दिवसांची आहे. जेव्हा डेथ होते माणसाची, आत्मा शरीरातून जेव्हा निघतो, तेव्हा त्याला नेण्यासाठी यमदूत येतात. ॲक्च्युअलमध्ये यम येत नाही. ओके. आणि समजा तो स्पिरिच्युअली खूप ग्रो झालेली व्यक्ती असेल, तर तो ज्या देवतेची त्याने उपासना केली असेल, त्या देवतेची दूत त्याला न्यायला येतात. ओके. पण नॉर्मल वेळेस यमदूत येतात, 2 यमदूत येतात, आणि ते खूप भयंकर असतात दिसायला. म्हणजे कोणीही त्यांना बघू शकणार नाही, इतके भयंकर असतात. आणि आत्मा साहजिकच ते घाबरतो, जेव्हा ते समोर येऊन थांबतात हातात पाश घेऊन. तो घाबरतो. त्याला ते घेऊन यमलोकात जातात ओके. आणि त्याला कल्पना देतात की तुझा पुढचा प्रवास असा असा असणार आहे, आणि तुझ्याकडे आत्ता 13 दिवसांचा वेळ आहे. म्हणून त्याला 13 दिवस पुन्हा तिथेच आणून ते सोडून जातात. आणि 13 दिवस तो घुटमळत राहतो घरात, प्रयत्न करत राहतो. आपल्या ज्या काही आठवणी आहेत घरातल्या, किंवा आपल्या व्यक्तीसोबतच्या आठवणी आहेत, ते सांगण्याचा प्रयत्न करत राहतो. 13 दिवस त्याच्यासाठी असतात. आणि जेव्हा पिंडदान होतं, ओके. तेव्हा त्याला सांगितलं जातं, तुझा टाईम संपलेला आहे, तुझं आता इथे काहीही नाही, तुझं जे शरीर होतं तेही जाळण्यात आलेलं आहे, संपलेलं आहे. तुला आत्ता पुढे जायचं आहे तुझ्या कर्मानुसार. पुढे जो काही तुझ्या कर्माचा प्रवास आहे त्यासाठी पुढे जायचं आहे, हे त्याला सांगितलं जातं. म्हणून तो जो काही पूर्ण अंतिम विधी आहे, रक्षा विसर्जनपासून जे काही पिंडदान होतं, ते त्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याला सांगितलं जातं, त्याला पुढे पाठवलं जातं. आणि जर का हे झालं नाही, तो आत्मा असाच फिरत राहतो. ओके. आणि समजा एखाद्याची नॅचरल डेथ नसेल, ॲक्सिडेंट आहे, सुसाईड आहे, किंवा कोणी मारलेलं असतं, मर्डर वगैरे, त्यांची अवस्था तर अजून बिकट होते. म्हणजे त्यांना कल्पना नसताना एकतरी घटना घडते. बरोबर. म्हणजे मेंटली प्रिपेअर नाही आहेत किंवा अवेअर नाही आहेत. आणि समजा एखाद्या सोलला त्याचं आयुष्य त्या शरीरासोबत समजा 60 वर्ष दिले, आणि त्याने 30व्या वर्षी वगैरे सुसाईड केली किंवा ॲक्सिडेंट झाला, राहिलेलं 30 वर्षाचं कर्म बाकी आहे त्याचं अजून. अशा सगळ्या अनैसर्गिक मृत्यू जेव्हा होतात, राहिलेला जेवढा त्याचा काळ आहे आयुष्याचा, तो त्याला प्रेत योनीमध्ये घालवावा लागतो. त्याला प्रेत ते शरीर दिलं जातं, त्या प्रेत योनीमध्ये तो भटकत राहतो. आणि तिथे त्या प्रेताची अवस्था अशी असते की
त्याला सगळ्या जाणीवा होतात. म्हणजे भूक लागते किंवा आत्ता जेवढ्या काही शरीराला जेवढ्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या जागृत होतात. पण शरीर नसल्यामुळे त्यांची तृप्ती तो करू शकत नाही. ओके. मग बऱ्याचदा काय होतं अशा वेळेला, जे तांत्रिक आहेत किंवा गैरवापर करून घेणारे जे लोक आहेत अशा अतृप्त आत्म्यांना पकडतात आणि त्यांचा वापर कोणाचं तरी वाईट करण्यासाठी, थर्ड पर्सनसाठी करतात. म्हणजे इथे दोन्ही कामं होतात. त्यांचंही काम होतं आणि त्या आत्म्यालाही वाटतं की हां बाबा मला शरीर मिळतंय आणि माझ्या इच्छा मला पूर्ण करून घेता येतात. बरोबर. हे असं चक्र तोपर्यंत चालू राहतं किंवा असा वापर जरी केला नाही तरी तो भटकत राहतो. मग तेवढी वर्ष, समजा त्याचं 30 वर्ष आयुष्य राहिले, तो भटकत राहील आणि तो खूप त्रासदायक असतो. म्हणजे घरच्यांसाठी पण, म्हणजे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी नाही, पण त्रासदायक असतो. घरच्यांसाठी नाही. ते आता त्या आत्म्यावर डिपेंड आहे. ओके. समजा एखाद्याला कोणी मारलेलं आहे फसवून, त्या केसमध्ये ते होऊ शकतं की तो त्यांना त्रास देईल. म्हणजे कुठेतरी ती सुडाची भावना असते की बाबा मला फसवलेलं आहे. त्या केसमध्ये होऊ शकतं, पण गरजेचं नाही. ओके. आणि कुठलाही आत्मा इझिली कोणाच्या बॉडीमध्येही नाही जाऊ शकत. त्याच्यासाठीही बरेच नियम आहेत. म्हणजे प्रत्येक भटकणारा आत्मा कोणाच्याही शरीरात जाऊ शकतो असं नाही होऊ शकत. त्यामुळे अंतिम संस्कारही त्याच्यासाठीच आहे की त्या प्रेत योनीमध्ये कोणी जाऊ नये, त्याला सद्गती मिळावी. सद्गती म्हणजेच काय की त्याचं कर्म सगळं पार करत, कर्माचे टप्पे पार करत 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 त्याला पुढचा जन्म मिळेल. मॅम, जसं की आता आपलं आकाशिक आहे, ठीक आहे, आकाशिक रेकॉर्ड आणि पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी, तर त्यांचा काही संबंध येतो का? ऑफकोर्स, म्हणजे खूप माहिती, म्हणजे सोलबद्दलची जेवढी काही माहिती असेल ना ती आकाशिक रिडिंगमधून आपल्याला मिळतेच. ओके. समजा एखाद्याने सुसाईड केलेली आहे किंवा बऱ्याचदा असंही होतं की हॉस्पिटलमध्ये डेथ होते आणि डॉक्टरनाही त्याचं रिझन माहीत नसतं आणि घरच्यांना कुठेतरी ते वाटत असतं की बाबा नाही, हे काहीतरी चुकलं आहे. म्हणजे माझा फॅमिली मेंबर असा आजारी नव्हता की असा लगेच जाईल, बरोबर. डॉक्टरने काहीतरी खोटं सांगितलं आहे. बरोबर. मग अशा गोष्टी आकाशिक रिडिंगमधून कळतात की हां, हे खोटं सांगितलं होतं, त्यांची डेथ अशी झालेली नव्हती. पण समजा बऱ्याचदा असं होतं की नाही, मग आम्हाला जाणूनच घ्यायचं आहे काय झालं होतं किंवा कोणी काय केलं होतं का. त्या केसमध्ये आपण ज्या व्यक्तीची डेथ झालेली आहे त्याच्या सोलला इन्व्हाइट करू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो, ज्याला सोल चॅनलिंग म्हटलं जातं. आणि हे पुढे जाण्याआधी मी इथे हे सांगणार आहे की हे कोणीही ट्राय करू नये, कारण कुठल्याही ह्युमन स्पिरिटशी खेळ करणं हे जीवाशी बेतणारं असतं आणि फक्त जीवाशीच नाही, ते अनेक पिढ्यांपर्यंत त्याचे त्राससुद्धा भोगावे लागू शकतात. त्यामुळे कोणीही हा व्हिडिओ पॉडकास्ट बघून किंवा इतर ठिकाणी असं काही ऐकून असं करण्याचा प्रयत्न करू नये. मी हे माझ्याकडे काही जन्मजात काही गोष्टी आहेत, मी अथॉराइज पर्सन आहे म्हणून करू शकते. ओके. तर अशा ज्या काही डेथ झालेल्या सोल्स आहेत, तर माझ्याकडे केस होती तशी हॉस्पिटलमध्ये डेथ झालेली, तर त्यांच्या सोलला बोलावलं जातं आणि मग त्यांना विचारलं जातं की नेमके आत्ता ते कुठल्या कंडिशनमध्ये आहेत. म्हणजे तिथे स्ट्रक आहेत का, अजून दुःखी आहेत, चिडलेले आहेत, त्यांना मदत हवी आहे का, हे विचारलं जातं. आणि नेमका मृत्यू कशामुळे झाला हे क्लिअरली विचारते मी त्यांना. मला अगदी डिटेलमध्ये देतात मग ते की काय झालं होतं. काही काही सोल्स तर अगदी समजा डॉक्टरने सांगितलं होतं की हार्ट अटॅकने त्यांची डेथ झाली, बरोबर. ते मला पूर्ण शरीरातलं त्यांचं जे काही हार्टच्या वेन्स आहेत त्या मोठ्या करून दाखवतात. जसा एखादा पाईप वगैरे आपल्याला दिसतो तशा मोठ्या करून दाखवतात की खरंच तिथे ब्लॉकेज होता का वेन्समध्ये, आणि तो असेल तर तो कितपत होता आणि तो रिकवर होणारा होता का किंवा सर्जरीने जाणारा होता का, इथपर्यंत डिटेलिंग ते करतात. आणि मग पुढे त्यांना हेही विचारलं जातं की तुम्ही मेंटली प्रिपेअर होता का या गोष्टीसाठी, तुमचं आयुष्य अजून बाकी होतं का, की तेवढंच आयुष्य होतं. मग असेल तर सांगतात, नसेल तर मग संपलंय म्हणून सांगतात. त्यांना सद्गती मिळाली आहे का, नसेल तर मग आता त्यांचे फॅमिली मेंबर्स त्या गोष्टीसाठी काय करू शकतात, काय करता येईल, हेही विचारलं जातं. ओके. काही काही केसेसमध्ये उपाय नसतात. बरोबर. कारण जसं सुसाईड केसेस वगैरे असतात तर तिथे ती त्यांचं कर्म आहे, त्यांनी चुकीचं कर्म केले सुसाईड करून, त्यामुळे त्या कर्माची शिक्षा त्यांना मिळणार आहे. बरोबर. त्यामुळे मागे राहिलेल्या माणसाने जरी म्हटलं की बाबा मला त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे, फार काही तो करू शकत नाही. प्रार्थना करू शकतो त्याच्यासाठी फार फार तर. पण जर नॅचरली त्याच्या कुठल्या रिझनने जर डेथ झाली असेल तर मग मागे राहिलेल्या व्यक्तींसाठी काही उपाय नक्कीच सजेस्ट करतो, तो सोलच करतो. ओके. काही इच्छा राहिलेली असते, मला इथे काहीतरी करायचं आहे, किंवा बऱ्याचदा माझ्याकडे अशाही गोष्टी आल्या सोल चॅनलिंगमध्ये की काहीतरी डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत, हो. जुन्या घरात आहेत किंवा
काहीतरी ब्रीफकेसमध्ये आणि ते कोणाला माहीत नाही आहेत. त्यांनी सोल चॅनलिंगमध्ये मला सांगितलेलं आहे, तिथे मी डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत, ते उघडा. त्यात बराच डेटा आहे, माहिती आहे आणि ते तुमच्या कामी येईल. काही वेळेला जमिनीचे व्यवहार होते किंवा काही वेळेला असेही होते की दागिने कुठेतरी गहाण ठेवलेत, पण ते कुठे ठेवलेत माहीत नाही. मग त्याचा रेकॉर्ड तिथे सापडतो. सोल स्वतः सांगतो की तिथे मी ठेवलेलं आहे, ते जाऊन चेक करायला सांगा, आणि ते सापडतात पण त्यांना की आहे त्यात म्हणून. मग हे पॅरानॉर्मल म्हणजेच काय आहे की एखाद्या स्पिरिटशी आपण कनेक्ट करतो. फक्त तिथे काय होतं की आपण आहे की नाही एवढं चेक करण्यावर भर असतो बऱ्याचदा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजमध्ये. पण सोल चॅनलिंग आपण एखाद्या सोल जो अडकलेला आहे त्याला सद्गती देण्यासाठी म्हणून करतो. म्हणून आपण प्रत्येक डेथ झालेल्या माणसाचं सोल चॅनलिंग नाही करत. ज्याला खरंच गरज आहे, काही सिरियस कन्सर्न आहे, त्याच केसमध्ये बोलवतो सोलला.